आजी, माझी पहिली कमाई. अरे वा, छान छान. नमस्कार करते. अशीच खूप प्रगती करत राहा बाळा. आजी, पण मी ठरवलंय मी आता ऍक्टिंग करणार नाहीये. म्हणजे ना माझ्या लक्षात आलंय की मला ऍक्टिंग खूप आवडते, पण खरं तर ती मला जमत नाही. म्हणून मी ठरवलंय की असं काहीतरी शोधायचं जे मला आवडतंही आणि जमतही. वा, खूप छान ग. आयुष्यामध्ये कधीही थांबायचं नाही. मला आवडलं तुझा हाच बाबा. माझी खात्री आहे तुला अगदी मनासारखं तुझं काम मिळेल आणि ना तू त्या कामामध्ये खूप 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 प्रगती करशील. थँक्यू आजी. आज ना मी आणि अभि काय झालं? मी आणि एजे अभी अभी डेट केले जा रहे हैं. पहिली कमाई सेलिब्रेट करायला. अरे वा, हे काय खूप छान आहे अगदी. जाओ जाओ. हा लीलाबाई, तुला तुझ्या मनासारखं काम मिळव आणि त्यात तुला खूप यश मिळव. पण आता तू आणि अभिराम तुम्ही दोघांनी देखील एक गोष्ट मनावर घ्यायला हवी आणि त्यासाठी मीच तुमच्या पाठी लागणार आहे आता. फायनली दुर्गा इज बॅक. सॉरी 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 वहिनी वहिनी, दुर्गा वहिनी. पण वहिनी, आता आपली एक टीम झाली. तुम्ही मला सगळे प्लॅन सांगायला लागलात. वहिनी, काय प्लॅन केलाय तुम्ही? हे म्हणजे असं झालं ना, लीला बी चूप, आपण पण खुश. आता तयारीला लागा. आता कुठलीही चूक होता कामा नये. फार मोठं घबाड लागले आपल्या हाती. हो वहिनी. घबाड? पण ते तर रात्री झाडावर असतं ना. सरू, ते घुबड. घबाड म्हणजे ट्रेजर, खजाना. ओके ओके. खजाना. आता या संधीचं सोनं करायचं आपल्याला. हो वहिनी, आज आपण मोके पे चौका मारायचा. चोको म्हणजे आपण क्रिकेट खेळायचंय. मग मी एक काम करते, मी बेबीला सांगते बॅट बॉल घेऊन ये आणि पहिली बॅटिंग माझी आहे. वहिनी, वहिनी, आपण हिला घ्यायचंय का आपल्या प्लॅन मध्ये? असं का बोलताय बाई? प्लॅनवर फोकस करा. हो. दादा एकच का आणलेत? मीच सांगितलं त्याला. का? क्योंकि वो कहते हैं ना, एक ही प्लेट से खाने से प्यार बढ़ता है. मी काय म्हणते, मग आपण एक तवा पुलाव आणि कोल्ड कॉफी पण शेअर करूया का? ते नंतर हे संपूया आधी. ठीक. कांदा? लिंबू. हळू. नाही, नको, थांबा. दादा दादा, पाण्याची बॉटल घेते. अभि, हळू 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 प्या, हळू प्या. हळू हळू. अभि, वर बघा, हाक मारते कोणीतरी. अहो, असं म्हणता, ठसका लागल्यावर वर बघायचं. वर बघा. ठीक आहे. बाय. थँक्स. अभि, तुम्हाला तिखट अजिबात सहन होत नाही ना? हे माझं बरोबरच आहे. तुम्हाला अशी रस्त्यावरची झणझणी पावभाजी खायची सवयच नाहीये. तुम्हाला काय, तुमच्या तो हॉटेलमधलीशी मिळमिळीत पावभाजी खायची सवय असणार. मी लिंबू पिळते अजून, थांब. आता छान, थांबा, मी देते. तिखट लागली? माझ्या एवढ्या गोड बायकोनी भरवली आहे, तर तिखट कशी लागेल? छान आहे.
सरोजिनी ताई, हा तुम्ही करायला सांगितलेला पूजेचा प्रसाद. गुरुजी, माझी एक इच्छा आहे. आता या घरी पाळणा हलावा असं वाटतंय. असा कोणता विधी किंवा असं काही होम हवन काही आहे का की ज्याच्यामुळे अभिराम आणि लीला यांच्या प्रयत्नांना देव साथ देईल, यश देईल? तसं झालं तर बरं होईल. हो, असा एक उपाय आहे. नुकत्याच बाळंतीण झालेल्या आईला घरी बोलवा आणि तिच्याकडून तुमच्या सुनेची ओटी भरून घ्या. अरे वा, छान छान, चालेल हा उपाय केल्याने लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल. चालेल. मी हा विधी लवकरात लवकर करते. या या. अरे काय आहे सगळं? अरे हे काय, आज काय मॅच आहे का? प्रोजेक्टर लावलाय? हो ना, मावशी आणि बाबा पण आले. आम्ही सगळे तुमचीच वाट बघत होतो. या ना, पटकन बसा ना. या या या, एजे. तर मला माहितीये की तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की आज आपण इथे सगळे का जमलोय. तर आज आमच्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आज आपण सगळे मिळून लीला यांची रिलीज झालेली ऍड बघणार आहोत. येस. पण कशाला, काय गरज आहे? लीला, काय गरज आहे म्हणजे? लीला आई, आमच्या सासूची ऍड आली आहे टीव्हीवर. हो, तुम्ही टीव्हीवर दिसणार. किती कष्ट केलेत तुम्ही ऍड मध्ये. तुम्हाला जरी कौतुक नसलं ना तरी आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटतंय. खरंय खरंय. मी तर माझ्या त्या किटी पार्टीच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना सांगून टाकलंय, आमच्या सासूची ऍड आली आहे, नक्की बघायची आहे. मी खूप एक्साइटेड आहे. हे बघ दुर्गा, तू प्रमोद, अहो लावा ना ऍड. मला असं झालं की कधी एकदा लीला यांची ऍड बघते. हो ना, मलाही. अरे हो हो. बेबी, ऍड लागेल तेव्हा रेकॉर्ड करून ठेवा. हो बेबी, मी तर कॅमेरा घेऊन तयार आहे रेकॉर्ड करायला. हो, मला एवढा आनंद होतोय ना. बघताय ना, या घरातले सगळे आपल्या लीलाचं केवढं कौतुक करतायत. खरंच भाग्यवान आहेस तू. कम ऑन लीला, आम्ही सगळे तुझं काम बघायला खूप एक्साइटेड आहोत. प्रमोद फडणी काय म्हणते? आजी, नंतर बोला, आम्हाला आधी ऍड बघू दे. सगळे खरंच किती उत्साहात आहेत. पण आता ऍड बघितल्यावर सगळ्यांचा मूड जाणार आहे. मी एकही मिनिट दिसत नाही त्या ऍड मध्ये आणि त्यासाठी यांनी किती तयारी केली आहे. पार्टनर, आता तूच सांग काय करू मी? आज लाईट्स डिम झाल्यात. रेडी? ओके, स्टार्ट करूया. 3, 2, 1, स्टार्ट. एनिमेट चप्पल चपकी बसन. अरे वाह, क्या आप भी यही चप्पल इस्तेमाल करते हो? जी हाँ, आपके वेयरिंग सबके पसंद एनिमेट चप्पल. भैया, संपली पण ऍड. पण लीला तर मला दिसल्याच नाहीत. हा, मला दिसला का? हा म्हणजे थोड्याशा दिसल्या. मला पण हार्डली 5
सेकंद दिसल्या. आव नाही म्हणजे डायलॉग का काय ते दोन शब्द होते अगं. लीला हे तुमचा लीड रोल होता म्हणाला होता तुम्ही, हे काय असं कसं झालं? एक मिनिट, आपण रिप्ले करूयात ना. हा पुन्हा एकदा बघूयात. मला ना लीलांना एकदम नीट बघायचं. आता मी एकदम फोकस करणार. बेबी जरा लाव ना, रिप्ले कर. ठीक आहे, लावतो. एनिमेट चप्पा सबके वजन. अरे वा. लीला इथेच मला दिसल्या बाबा. तुम्हाला सगळ्यांना दिसल्या ना? थोड्याशा दिसल्या. आता प्ले कर, त्यांचा डायलॉग ऐकायचा. हा हाँ बघा पण. आपके वेअरिंग सबके पसंद एनिमेट चप्पल. संपला. एवढ्याशाच कशा दिसल्या? हो ना, डायलॉग पण एकच होता. काय हो ते काय ते 2 शब्द ऐकायला रिक्षाचे 7 रुपये खर्च करून इथे आलो. हा येताना ठीक, आता जाताना सुद्धा 60 रुपये देऊन जायचे परत. कालिंदी, काय चुकीचं बोलले मी? अगं पण इथे बोलायची काही गरज आहे का तुला? शांत शांत बस ना जरा. उगाच खर्च नाही का? हा हेच तर हवं होतं मला लीला. आज तुझा असा पडलेला चेहरा बघून मला खूप बरं वाटतंय. एवढा आनंद मला इतक्यात झालाच नव्हता. गुड जॉब दुर्गा. आज मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. असंच एजे आणि लीलाच्या प्रत्येक आनंदावर आपल्याला विरजण घालायचंय. लीला, अगं तू वाईट नको वाटून घेऊस. अगं तू खरंच खूप छान काम केलंस, खरंच. आणि बघ ना, मोठे मोठे ऍक्टर्स जसं शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सुद्धा छोटं काम करून आज ते किती मोठे ऍक्टर्स आहेत. सो वेल ट्राय. हो अगं कामातूनच काम मिळतं. कदाचित तुझी ही ऍड बघून तुला अजून खूप चांगलं काम मिळेल. काय विराज, बरोबर? पण लीला मी काय म्हणते, तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की लीड रोल आहे तुमचा, खूप डायलॉग्स असतील, म्हणून तुमचं कौतुक करायला एवढा सगळा घाट घातला आम्ही. हो ना, म्हणजे तुम्ही खोटं बोलला नसतात तर आम्ही एवढं सगळं प्लॅन केलंच नसतं. अगं लक्ष्मी, असं कसं बोलतेस तू? त्यांना बिचाऱ्यांना एवढासा रोल मिळालाय, सांगायला लाज वाटणार नाही का? गा जाऊ दे, आता काय विनाकारण वेळ वाया गेला. चला प्रमोद, लक्ष्मी ऐक. ऍड तर संपली ना, आता थांबून काय करायचंय? चला. पण हो ना, आपण पण का थांबायचे? चल बेबी आपण जाऊया. चल चल, इथे उगाच वेळ वाया गेला आपला. लीला आहे बघ, तुला वाईट. लीला, लीला, बाळा, लीलाचे बाबा, आय एम सॉरी. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की लीलाला आमच्या घरी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण आज जे काही झालं त्यामुळे. हो एजे, तुम्ही कशाला माफी मागताय? हो, जे काही झालंय ना त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. हो, लीला किती मेहनतीने आपलं करिअर करू इच्छिते, पण आमच्या घरात. सरोजिनीताई, एवढं सगळं घडूनही मला माझ्या लेकीची काळजी नाही वाटत. कारण मला माहिती आहे की तुम्ही आणि एजे माझ्या लेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात.
आणि त्यामुळे माझी लेक दुःखी राहूच शकत नाही. हं? तुम्ही आमची काळजी करू नका. पण एजे, तुम्ही लीलाशी मात्र बोला. हो, मी बोलतो लीलाशी. तुम्हाला मारुती घरी सोडेल. ठीक आहे, आम्ही निघतो. चला. वहिनी हम्म. आज लीलाचा अपमान करून काय मज्जा आली. ते नाकासाकी शेमारू सारखं झालं. काय काय नाकासाकी शेमारू म्हणजे बघा ना, दुर्गा वहिनींनी अडुकावून टाकला व्हिडिओचा लीलावर. सरू ते हिरोशिमा नागासाकी आहे. नाही थांब थांब थांब, काय म्हणालीस तू? नाकासाकी शेमारू. हा, नाकासाकी शेमारूच आहे. आज तू म्हणशील ते खरं. वहिनी पण आज खूप छान झोप लागणार आहे. मलाही मस्त झोप लागणार आहे आज. वहिनी 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 वहिनी, ह्या सिच्युएशन वर ना मला एक रॅप सुचतोय. नाही नाही सरू प्लीज, माझा आज मूड खूप छान आहे. प्लीज खराब करू नकोस. वहिनी मी चांगलं करते रॅप, प्लीज ना वहिनी. थांब ना लक्ष्मी, थांब ना थांब. काय गा गा गा. करू करू करू. तू जे म्हणशील ते आज ओके गा. ओके ओके ओके. यो 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 सरू बेबी द रॅपर. यो आम्ही तिघी जावा प्रेमाच्या प्रेमाच्या बोला प्रेमाच्या. केला अपमान आमच्या सासूचा सासूचा आमच्या सासूचा. नाही घाबरत आम्ही कोणालाच, कारण शिक्षा होणार फक्त लीलाला. जमतंय जमतंय हा. जमतंय ना. वहिनी तुम्ही सांगा, तुम्हाला कसा वाटला माझा रॅप? बहुत हार्ड. बहुत हार्ड. छान झालं छान झालं. वहिनी असं का बोलताय? चांगला केला मी. बरं ते सोडा, इसी बात पे पुन्हा एकदा Cheers! बिचाऱ्यांना एवढासा रोल मिळालाय, सांगायला लाज वाटणार नाही का? अभि, माझ्यामुळे तुमच्यासाठी पण सगळं खूप एम्बॅरेसिंग झालं ना. मला माहिती आहे, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी जशा वागल्या त्याच्यामुळे तू हर्ट झाली आहेस. ते ऑब्विस आहे, ते मला कळतंय लीला. पण मला एक सांग, तुझ्या कामावर तू रिस्पेक्ट करते? तुला तुझ्या टॅलेंटवर, तुझ्या मेहनतीवर विश्वास आहे? मग दुसरे काय बोलताय, तुझ्यावर हसताय, त्याने काय फरक पडतो? कारण की जे काम तू मिळवलंयस ते मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते तुलाच माहिती आहे, राईट? हे बघ लीला, दुसरे जे हसतात ना ते ऍक्च्युली स्वतःवर हसत असतात. कारण की त्यांना स्वतःच्या मेहनतीवर, हिमतीवर विश्वास नसतो म्हणून ते दुसऱ्यांना कमी लेखतात. आणि आपण असं रडून त्यांना जिंकवतो. काम छोटं किंवा मोठं नसतं लीला, त्याची किंमत त्यालाच माहिती असते ज्याने ते काम मिळवलेलं असतं. That's it. मला पटतंय तुमचं, पण आपली अशी कोणी चेष्टा केली तर वाईट वाटतच ना.